म्हणजे काय, आम्ही मराठीच आहोत. चला रे मित्रांनो, आपली ओळख करून देऊया. नमस्कार, माझे नाव आर्या इंगळे. नमस्ते, मेरा नाम श्रेया निकाळजे है. राम राम मंडळी, माझं नाव आहे वैष्णवी गाढवे. हाय फ्रेंड्स, माय नेम इज धनश्री शिर्के. खरंच की काय? मग तुम्ही आता परक्या भाषेत का बोलताय? तुम्हाला आपली मायबोलीची लाज वाटते का? तुम्हाला आपली मायबोली आवडत नाही का? हल्ली सर्वजण परक्या भाषेतच बोलतात, त्यात काय एवढं? अरे पण अशाने एक दिवस असं होईल की आपण आपल्या मायबोलीला विसरून जाऊ. आपली मायबोली म्हणजे आपली आई. आपल्या आईला कोणी विसरतं का? नाही. बर, तुम्ही बोलता का आपल्या आई वडिलांशी मराठीत? अहो, पण आमच्या आई वडीलच आम्हाला इंग्रजी बोलण्याचा आग्रह करतात. हल्ली मातृभाषेला कोण विचारतं? आपणच मराठी बोललं पाहिजे. जर आपणच मराठी बोललं नाही तर आपल्या मातृभाषेचे अस्तित्व नष्ट होईल. याचाच परिणाम काय होईल माहित आहे का तुम्हाला? काय होईल? काय होईल? महाराष्ट्रात मराठी भाषेचे अस्तित्व संपुष्टात येईल. हो हो, संपुष्टात येईल. मराठी माणसांची ओळख राहणार नाही. हो हो, ओळखच राहणार नाही. अरे, आपल्या मायबोलीचा अभिमान आपणच बाळगला पाहिजे. हो हो, आपणच बाळगला पाहिजे. इतर भाषिकांना आपल्या मराठी बोलीचे महत्त्व पटवून द्यायला हवे. हो हो, पटवून द्यायला हवे. सर्वात प्रथम आपण मराठीत बोललं पाहिजे. हो हो, आपण मराठीत बोललं पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या मायबोलीतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. हो हो, आपण मायबोलीतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. जाणून घ्यायचे तिचे महत्त्व. हो हो, जाणून घ्यायचंय तिचे महत्त्व. खरंच आपल्या मातृभाषेत खूप गोडवा आहे. तिचा पाया संत ज्ञानेश्वरांनीच रचला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्मे तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय धान हे. आपल्या मातृभाषेत कवी, कवयित्री, लेखक, लेखिका यांनी आपल्या मराठीला सजवून मातृभाषेचा दर्जा प्राप्त केला. माझी आई अर्थभावना देई, माझी भाषा माझी आई अर्थभावना देई. तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई अर्थभावना देई. तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एका शब्दाला रत्नकांचनाचे मोल. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोल. कधी जपलो हा परी, कधी चांगले शीतल. मातृभाषा माझी आई अर्थभावना देई. तिचा रहावे ऋणात होऊ नये उतराई. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे भाना, ही आमची आहे बोली. अस्मानी सारखे भव्य पताका भगव्या जरी पडक्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय आणि प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. आता तरी समजले का सर्वांना आपल्या मातृभाषेचे महत्त्व? हो हो, समजले. मित्रांनो, आताच आपण आपल्या मातृभाषेचे विविध रूपे आणि महत्त्व समजून घेतले. चला तर मग मित्रांनो, आज आपण एक शपथ घेऊया. हो हो, शपथ